हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87। श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्याने लहानपणीचा निर्भेळ आनंद जिवंत ठेवला। औदुंबर येथील शोकसभेत भावना व्यक्त। श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललित कथा हरपल्या श्रेयाची प्राप्ती करून देणाऱ्या असल्याचे प्रतिपादन कवी सुभाष कवडे यांनी केले। नुकतेच विख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन झाले। औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी शोकसभेत कवी सुभाष कवडे बोलत होते। श्रीनिवास अण्णांची औदुंबर ही जन्मभूमी व कराड मुंबई ही कर्मभूमी राहिली, तरीही अण्णांचा जन्मभूमीविषयीचा स्नेह कायम होता। यावेळी ग्रामीण साहित्यिक भा भोसले यांचे नातू सुनील भोसले म्हणाले, डोह, सोन्याचा पिंपळ, कोरडी भिक्षा आणि पाण्याचे पंख या ललित संग्रहांनी प्रत्येकाच्या आयुष्यातला लहानपणीचा निर्भळ आनंद जिवंत ठेवण्याचं काम केलं। वासुदेव जोशी यांनी अण्णांच्या लेखनात आलेले कृष्णाकाठच्या पशुपक्षी, प्राणी, वृक्ष आणि डोह यांचे वर्णन आल्हाददायक वाटते असं सांगितलं। तर मंडळाचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी यांनी अण्णांच्या सहवासातल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला। पद्माकर कुलकर्णी यांनीही लहानपणापासून लाभलेल्या अण्णांच्या सहवासाच्या अनेक स्मृती जागवल्या। मंजुषा जोशी आणि माया कुलकर्णी यांनीही अण्णांच्या आठवणी सांगितल्या। शेवटी मंडळाचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांनी अण्णांचं नेहमीच मंडळाला सहकार्य असल्याचे, अनेक मान्यवर साहित्यिक संमेलनासाठी आणण्यात अण्णांचा मोलाचा वाटा होता असं सांगत आभार मानले। यावेळी गिरीश जोशी, हनुमंत जोशी, ज्ञानेश कुलकर्णी आदी उपस्थित होते।